सोमवार भेटना झाली त्याला काय कोणता गुरुवारी शुक्रवारी करावं लागतं। आमच्या गावात तर काहीच भेटत नाही। अरे तेव्हा करायचं खाली भेटणं झाले साहेबाचे 2 झालेत आशुराव साहेबाचा अजून एक आहे। महादेव पिंपळगावचं महादेव मंदिर म्हणजे एवढं प्रसिद्ध आहे। हेमाडपंथी महादेव मंदिर समजलं जातं। त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी बाहेरून सुद्धा दर्शनासाठी येत असतात। वर्षभरात कोणते धार्मिक कार्यक्रम होतात? महाशिवरात्रीचा कार्यक्रम राहते, खंडोबा यात्रा राहते, दर सप्त्या आपल्या म्हणजे दर बारस तर राहते, पंधरवाडी बारस राहते। दर सोमवारी 7000 लोकसंख्येचा या ठिकाणी भंडारा होत असतो महाप्रसाद। बरेच भाविक भक्त या ठिकाणी नवस देखील बोलतात। बरेच भाविक भक्त या ठिकाणी हे नवसाला पावणारा महादेव आहे, त्याच्यामुळे इथं नारळ बांधतात आणि जे काही मनोकामना आहे ती पूर्ण होऊ शकते इथं दर्शन घेतलं म्हणजे देवाचं। महाशिवरात्री निमित्त कोणते धार्मिक कार्यक्रम? आज आहे ना भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रसाद आहे, सगळं टोटल येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था आहे, आपण साबुदाण्याची व्यवस्था आहे, फळ अभिषेक चालू आहे, फळ वाटप येतं। या अनुषंगाने भाविक भक्तांना काय सांगा? भाविक भक्तांना काही नाही, आम्ही आलेल्याला पूर्ण आल्याच्या नंतर त्यांना चहा पाण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचा मान सन्मान करून त्यांचा सत्कार करून आम्ही त्यांना पाठवतो। नमस्कार, महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा। श्री क्षेत्र महादेव मंदिर संस्थान पिंपळगाव महादेव हे मठ संस्थान प्राचीन आहे, हजारो वर्षापूर्वीचं संस्थान आहे। या ठिकाणी नवसाला पावणार असा नवशा महादेव या नावाने सुद्धा या महादेवाला संबोधलं जातं। या ठिकाणी बरेच दूरदूरून बाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मुंबई, दिल्ली या ठिकाणाहून भक्ताचे या ठिकाणी नारळ बांधलेले आहेत नवसाचे। त्या दूरदूरून या ठिकाणी भक्त येतात। श्रावण मास दर सोमवारी महाशिवरात्री निमित्त भरपूर गर्दी असते।
सकाळी 3 पासून अभिषेक आणि दर्शन चालू आहे. दर शिवरात्रीला, दर श्रावण सोमवारी सकाळी 3 ला महाअभिषेक चालू होतात. दिवसभर अभिषेक चालतात. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत दर्शनाची गर्दी भरपूर असते या ठिकाणी. आणि भक्तांची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीनं चांगल्या प्रकारे केली जाते. स्वच्छ पिण्याचं पाणी, फराळ, नाश्ता, चहा अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली जाते. महादेव मंदिर हे हजारो वर्षापूर्वीचा या ठिकाणी संन्याशाचा मठ आहे आणि दत्तशिखर माहूर या संस्थांच्या अंडरमधले संस्थान आहे. या ठिकाणी माहूरचे महंत 12 वर्षाला ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस त्यांचा या ठिकाणी 2 दिवसाचा मुक्काम असतो. हा पहिल्यापणापासून चाललेला आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. नांदेड जिल्ह्यामधील नांदेड पासून अगदी जवळ असलेले अंतरावर असलेले महादेव पिंपळगाव खूप जुन्या काळापासून प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे. आणि जुन्या काळापासून अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो. आणि पूर्वी सर्वजण नवस करायचे आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये आमचे पूर्वज असे सांगतात की या ठिकाणी कन्या आणि भाकरी याचा सुद्धा भंडारा होतो गेला. पण आता काळांतराने बदल होत आता आज घडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी नवसाचा नारळ बांधतात आणि आपला नवस पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण नगर भोजन करून गावाला जेवण देऊन तो नारळ या ठिकाणी फोडला जातो आणि त्यांचा नवस पूर्ण होते. त्याचप्रमाणे मंदिर हे खूप प्राचीन आहे, हेमाडपंथी आहे असून या ठिकाणी आम्ही 365 दिवसाचे 365 अभिषेक पूर्ण साखळी पद्धतीने दररोज नित्यनियमाने या ठिकाणी दररोज सकाळी 7 वाजता अभिषेक होतो. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर बाकीच्या ज्या काही आमच्या पूजा अर्चना आहेत, दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये साजरे होतात. दरवर्षी खंडोबा यात्रेच्या निमित्तानं पुष्कळशी गर्दी पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे महाशिवरात्री आणि श्रावण मास निमित्त या ठिकाणी भरपूर असं भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपला जे काही मनोकामना आहे ती महादेवाला सांगून आपला नवस पूर्ण करून घेतात. आज किती भाविक साधारणपणे सकाळी 3 ते 4 वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी रांगा चालू आहेत.